साराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्फाय गन्धमन्ताय भोजनप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रवेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि। सिंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, दिन लाल विराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को। जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव शरणागत हारे, संतति संपत्ति सब ही भरपूर पावे, ऐसे तुम महाराज को अति भावे, गोसावी नंदन निज दिन गुण गावे। जय देव जय देव जय जय गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव जिनके घर संतान पैदा होती है उन्हें नसीबवान कहा जाता है, और जिनके घर बेटियां पैदा होती है उन्हें धनवान कहा जाता है। इथं आलेल्या लेकीच्या प्रत्येक बापानं एकदा जोरात टाळी वाजवा आपल्या लाडक्या लेकीसाठी, जोरात। हा, सगळे वडील कान देऊन ऐका। बापाच्या जीवन ग्रंथातील सर्वात सुंदर पान म्हणजे लाडकी लेक। आईनंतर माया देणारी
जीव लावणारी दुसरी आई, आईचं रूप, दुसरं रूप म्हणजे लाडकी लेक. आणि या सोहळ्याची सुरुवात ही त्या लाडक्या लेकीने सुंदर असा नृत्याविष्कार सादर करून त्या सुंदर सोहळ्याची सुरुवात केली. मुलींच्या नृत्यानं, डान्सनं, परफॉर्मन्सनं या कार्यक्रमाची सुरुवात हेच सांगते, बेटी बचाव बेटी पढाव. मुलींना चांगलं शिक्षण द्या आणि स्त्री भ्रूण हत्या थांबवा हा संदेश घेऊन गणरायाला वंदन करून या सुंदर सोहळ्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. मंडळी, सकल लोककलांचं माहेरघर ही महाराष्ट्र भूमीची ओळख आहे. इथं वेगवेगळ्या लोककला जोपासल्या जातात आणि अशाच एका लोककलेचं सादरीकरण आपणासमोर होतंय. महाराष्ट्राच्या या लोककलेचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. लोप पावत चाललेल्या संस्कृतीला पुन्हा सोन्याचा दिवस साधण्याकरिता हा सुंदर असा या ठिकाणी संपन्न झालं. त्या गीतासाठी पार्थ पैलवान यांच्याकडून या चिमुकल्यांसाठी 100 रुपयाचं, त्यासोबतच सन्माननीय नितीन दामटे यांच्याकडूनही या गीतासाठी 100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. धन्यवाद. लोककलेचा सुंदर असा आविष्कार वासुदेव आला रे वासुदेवाला. मराठी संस्कृतीतील भक्ती परंपरा आणि लोककलेचा सुंदर संगम म्हणजे वासुदेव. ज्ञान, भक्ती आणि आनंदाचा संदेश घेऊन काळा चिपळ्यांच्या गजरात जो आपल्या दारात येतो तो म्हणजे वासुदेव. भावपूर्ण प्रयोग सादर करीत आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांच्या जोरदार टाळ्या या चिमुकल्यांकरिता. ज्युनियर केजीचे हे विद्यार्थी आपल्यासमोर हा सुंदर असा नृत्याविष्कार सादर करतायत. मंडळी, जोरात टाळी वाजवा, जोरात टाळी. हा, धन्यवाद. म्युझिक प्लीज. उजळणाल आभाळ रामाच्या पायी, उजळणाल आभाळ रामाच्या पारी, अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी. सूर्यासंग ईर्षा धरतोय अंधार गांधार, उजेड केला देतो म्हणून बेजार गा बेजार. बापाच्या मोर पुण्याई पडती या भारी, अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी. नारायणाचं रूप घेऊन धरतीला गा धरतीला, ईरसरीनं चांद संपवी रातीला गा रातीला. ही चित्त कल्याणा बाई असावी सारी, अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. तुमच्या आधी पखरा उठली घर
आली वासुदेवाची स्वारी दान पावलं वासुदेवाला दान पावलं वासुदेवाला दान पावलं. म्युझिक स्टार्ट करायचं आहे. छत्रपती शिवरायांचा वारसा पेलणारे स्वराज्याचे धाकले धरी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एक सुंदर असा नृत्य आणि नाट्य 2 मिनिटं कार्यक्रम थांबवा. परफॉर्मन्स 2 मिनिटं कार्यक्रम थांबवा. था. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. स्वराज्याचे धाकले धरी छत्रपती संभाजी राजांच्या जाज्वल्य इतिहासाची पाडे आठवणी आपणासमोर सुंदर अशा नृत्य आणि डान्स परफॉर्मन्सच्या माध्यमातून सादर होत आहे. एक अशी कलाकृती जी कलाकृती आपल्याला इतिहासाच्या पानांमध्ये घेऊन जाईल अशा कलाकृतीचं सादरीकरण या ठिकाणी होतंय. स्वराज्याच्या धाकल्या धरींना मानाचा मुजरा इस दुनिया से रुखसत हो चुका है. अब जल्दी मराठों की जमीन पर भी मुगलों का राज होगा. शेर नहीं रहा लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा है.
निश्चित होती खोखली सल्तनत को जला के राख कर देंगे। की लाश पर खड़े होकर हमने साथ रखा था। इसे दोबारा उसी वक्त करेंगे सब सामा की चीखें पूरे हिंदुस्तान में गूंजेगी। की सल्तनत को जला के राख कर देंगे। हमें हराने वाली हर कोशिश को मारेंगे, हर षड्यंत्र को तोड़ेंगे। छत्रपति शिवाजी महाराज का सपना पूरा करके ही छोड़ेंगे। जय भवानी, पार्वती पतये। छत्रपति शिवाजी महाराज के स्वराज के विरुद्ध कदम उठाएगा तो मां जगदम्ब की सौगंध ज्वालामुखी की तरफ फटेंगे और भस्म कर देंगे उसे। सारी है पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अभी सब पे भारी है। इसे इतना दर्द हुआ कि जब वो अपनी मौत की भीख मांगे तभी इसके मुंह से सिर्फ चीखें निकले। मौत के घुंघरू पहन के नाचते हैं तू क्या हमें मौत से डराएगा?
पांच मराठों के हाथ धरेंगे, सिवाय संभव पैदा करेगी, लेकिन जब क्यों मरेगा तो ये तेरी मुगल सल्तनत की मचाएगी। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जोरदार टाळ्या. अतिशय सुंदर असा हा आपल्यासमोर परफॉर्मन्स. सुंदर असा नृत्य आणि नाट्य जाहीर झालंय. सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. तस्वीर लेना भी जरूरी है साहब.
का बुलावा